प्रत्येकी बद्दल एक बाईग गोष्ट तुला आता रिव्हील करायची आणि एक बाईग गोष्ट रिव्हील करायची. अच्छा हो बर चला या ह्याच्याने आम्हाला पण कळेल. आदितीबद्दल बाय ग वाली मोमेंट अत्यंत फोकस्ड आणि हार्डवर्किंग नटी, अत्यंत फोकस्ड आणि हार्डवर्किंग. आणि सीनची तयारी, त्याचं होमवर्क, त्याचं काम, तिचं एक त्याच्यावरचा अभ्यास, तिचं एक त्याच्यावरचं म्हणणं, चूक बरोबर हा डिरेक्टरचा विजनचा भाग आहे. पण तिची तयारी इतकी करून येते ना की तुम्हाला तिच्याबरोबर काम करणं खूप सोपं जातं. कारण ती ऑलरेडी तुम्हाला एका लेवलला नेऊन भेटते, तुम्हाला ऑलरेडी तिथेच भेटते ती. त्यामुळे तिथे गेल्यावर मग तिथून पुढचा प्रवास तुमचं तेवढं आपोआप पार होतं ना. दॅट मच डिस्टन्स शी ट्रॅव्हल्स फॉर द बोथ ऑफ यू. सो ही तिची बाय ग मुवमेंट. आणि आदितीची बाय ग मुवमेंट म्हणजे तिला कुठे काय बोलायचं कळत नाही. मी खूप जुनी मैत्रीण आहे, खूप माती खाते. अर्ध्या वेळेला त्याच्यावर चादरी घालण्यात आमचा वेळ जातो, त्या मात्या लपवण्यात आमचा वेळ जातो. नंतर काय वेडी आहेस का तू, अरे मला कळलं नाही भाई वगैरे सगळं. बाय ग मुवमेंट. टुंपाची बाय ग मुवमेंट इज आय थिंक वन ऑफ द नाइसेस्ट पीपल आय नो. व्हेरी हार्ड वर्किंग ॲक्टर्स, एक्स्ट्रीमली टॅलेंटेड, एक्स्ट्रीमली गुड लुकिंग, गॉर्जियस. मला वाटतं आत्ताच्या हिरोईन्सपैकी वन ऑफ द टॉप रेटेड हिरोईन्स, कमर्शियली, क्रिटिकली. माझी अत्यंत लाडकी मैत्रीण, फॅमिली, शी इज फॅमिली. तिची बाय ग मुवमेंट. आणि टुंपाची बाय ग मुवमेंट इज टुंपा इज अ बॉय. ती मुलगी नाही आहे. म्हणजे तिला खूप जवळ ओळखत त्यांना माहिती आहे की ती मुलगी नाही आहे. सो हा जो सतत तिला एक आठवण करून द्यायचा फील आहे की ऐक ना तू मुलगी आहेस, ऐक ना रोमॅन्स करायचा, रोमॅन्स करायचा, ऐक ना तू मुलगी आहेस, ऐक ना मुलीसारखं वाग, ऐक ना टुंपा अशी उभी राहू नको, ऐक ना. सतत एक पेरेंटिंग जे करायला लागतं ती त्याची बाई ग आणि टुंपाची मुवमेंट. मितवा वगैरेच्या फॅन्सना हे मला पटलं फारच अवघड आहे. खरंच मितवामध्ये एक शॉट होता आमचा, असा क्रेन लांबून अशी येणार होते एकदम जवळ, लॉंग शॉट होता आणि मी आणि स्वप्नीलच होतो. त्यात मी शॉर्ट ड्रेस घातला होता आणि मी असे मस्त पाय असे करून उभी होती आणि आणि असं शॉर्ट जवळ आल्यावर ते खूप वाईट दिसलं. तर माझ्या डिरेक्टर फिमेल होती, त्यामुळे तिने कट केलं, कट नाही. आणि मी सांगितलं परत करायचं. आणि स्वप्नील म्हणा अरे लाईट जाते काय करतोय. तिने स्वप्नीलला बोलवलं, म्हणे हा शॉर्ट बघ. आणि मग स्वप्नील माझ्याकडे आला आणि मला म्हणाला टुंपा तू मुलगी आहे, शॉर्ट इथून येतोय, तू शॉर्ट ड्रेस घातलाय. ओके सॉरी. आणि ते लाईट जात होते आणि सगळं. आणि तसं त्यांनी त्याचे 10 वर्षाचे संस्कार आहेत माझ्यावर, म्हणून आता मी आता अशी बसते आणि अशी बोलायला लागली. दीप्तीची बाय ग वाली मोमेंट इज एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह, एक्स्ट्रीमली सेन्सिबल. खूप काय म्हणा आपण तिला, खूप शी इज अ व्हेरी सॉफ्ट पर्सन. आणि अत्यंत जीव लावणारी, अत्यंत इमोशनली काय म्हणा, शी इज व्हेरी इमोशनली फ्रजाईल इन द गुड सेन्स ऑफ द टर्म, नॉट इन द बॅड सेन्स ऑफ द टर्म. अत्यंत मन लावणारी, मनापासून सगळं करणारी. आणि सतत आपण कसा जिथे आहोत, ज्या माणसांमध्ये आहोत, ज्या गोष्टीमध्ये आहोत, ज्या वातावरणात आहोत, त्याला आपण व्हॅल्यू ॲड काय करू शकतो, हाऊ कॅन आय. म्हणजे मला असं वाटतं की दीप्ती इज लाईक ती साखरेसारखी आहे. ती तुम्हाला दिसत नाही पण तिच्या असण्याने दूध मात्र गोड लागलं. सो शी विल ऑलवेज ब्लेंड इन वॉट एव्हर कम्स इन हर वे. अँड शी विल नेव्हर से की मग माझं अस्तित्वाचं काय, पण मग माझ्या असण्याचं काय वगैरे. शी विल ब्लेंड इन द होल थिंग. शी विल ॲड व्हॅल्यू टू इट अँड बी absolutely okay with the fact that whether she gets acknowledged about it or doesn't get acknowledged. And I think it's a very wonderful thing to have as a quality as a woman, असं मला वाटतं. And it's also very rare in today's times where everybody wants the limelight, where everybody wants his or her 2 minutes of fame. It's very, very difficult to be someone who has that and yet stays away from it consciously. कि मेरे हिस्से का मेरे पास आने वाला है, तुम करो वाला. So which is a very, I think it's a very beautiful quality as a person. आणि दीप्तीची बाय ग अशी मोमेंट इज पटकन हर्ट होते. म्हणजे अनेकदा आपण मस्ती करतो, गप्पा मारतो आणि आपल्या मनातही नसतं. आणि मस्ती करताना ना, स्पेशली मित्रमैत्रिणींमध्ये ऑब्व्हियसली कोणी भान राखून करत नाही, तुम्ही मस्ती करता. आणि समटाईम्स काहीतरी तुम्ही अनावधाने बोलता, वागता, मस्ती करता विदाउट एनी इल इंटेन्शन. आणि नंतर तुमच्या लक्षात येतं बिकॉज दीप्ती इज दीप्ती, तुम्हाला वाटतं की आईला यार हिला हर्ट झाली. नंतरला जाऊन एक खांद्यावर हात टाकून हो थोडा नाही काय नाही ओके. मग तिला मग तिच्या वाटचं पण तुम्ही समजून घ्यायला लागतं आणि तुमच्या वाटचं पण तुम्ही समजून घ्यायला लागतं. यू हॅव टू वर्क फॉर द बोथ ऑफ यू. सो ती तिची बाय ग मुवमेंट. मला असं वाटतं की तिने थोडंसं अजून जास्त ओपन व्हायला पाहिजे इन टर्म्स ऑफ सेईंग की नाही मला नाही आवडत तिखट, मी नाही खाणार तिखट, किंवा मला गोड हवंय, मी गोड खाणार. सो
तिचं सतत सरेंडरिंग समटाइम्स इज नॉट गुड फॉर हर ॲज अ पर्सन असं मला वाटतं. सो ट्रू. सो ती तिची बाई ग जरा शीक अशी मोमेंट असं मला तिघींबद्दल वाटतं. वा वा वा